तूप टाकायचं चांगलं. मी आज खीर बनवणार आहे, तर त्यासाठी खपली गहू घेतलेले 400 ग्राम घेतलेले आहेत आणि निवडून चांगलं स्वच्छ केलेले. आता ह्याला धुवून घ्यायचे. गहू चांगले स्वच्छ धुतलेले आहेत. आता ह्याच्यामधलं सगळं पाणी काढून घ्यायचंय. दहा मिनिटं ह्याला असं थोडं मुरून द्यायचंय. गव्हामध्ये थोडासा ओलसरपणा गेला पाहिजे. नंतर भरडून घ्यायचे. थोडस जाडसरच भाजायचं, लय बारीक नाही भाजायचं. मध्ये 2 तांबे पाणी घालायचं. पाणी गरम झालं म्हणजे हा भरडा त्याच्यामध्ये टाकायचा. 6-7 शिट्ट्या करून घ्यायच्या. पाणी उकळलेले त्याच्यामध्ये आपण हे भरडलेले गहू टाकून घेऊ. चांगलं असं ढवळून घ्यायचं. ढवळल्यानंतर मग ह्याला झाकण टाकायचं. चांगलं 7-8 शिट्ट्या होऊन घ्यायच्या. सुंठ आणि बडीशेप भाजून घ्यायची. पावडर अशी चांगली चाळून घ्यायची. सुंठच्या शिरा अशा बाजूला निघतात चाळून घेतल्यानंतर. आपले गव्हाचा भरडा चांगला शिजलेला आहे. आता ह्याच्यामध्ये गूळ हे घालून घ्यायचं. सुंठ, बडीशेप, गूळ, खोबरं हे सगळं घालून खीर हाटून घ्यायची. त्याच्यामध्ये सुंठ पावडर विलून टाकायची. गूळ टाकून घ्यायचा. गूळ 80 ग्राम घेतलेला आहे. आपल्याला जसं गोड लागेल तेवढं टाकायचं. खोबऱ्याचे तुकडे बारीक करून टाकायचे. आपले गहू अर्धे आहेत ते थोडेसे एकसारखं करून घ्यायचं. असं बघून चांगला असं हाटून घ्यायचं. वेलची पावडर टाकायची. पाणी उकळलं की आपण ह्याच्यामध्ये खीर टाकून घ्यायची. थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. पाणी उकळलंय आणि गूळ हे विरघळलेलं आहे. आता याच्यामध्ये खीर टाकून घेऊ. Subscribe now and press the bell icon.
खोबरं पण चांगलं दिसतं ह्याच्यामध्ये, शिजलेले पण आहे चांगले खीर. खीर आता आपली तयार झालेली आहे. ह्याच्यामध्ये थोडं तूप घालून घेऊ आपण. खूप छान झालेली आहे खीर. खीर छान शिजलेली आहे आणि वास पण खमंग सुटलेला आहे. खोबरं वगैरे एकदम छान दिसते ह्याच्यात. आणि आपण ज्यावेळेस ही खीर खातो का त्यावेळेस दाताखाली जेव्हा खोबरं येईल त्यावेळेस वेगळीच टेस्ट वाटते. आपली खीर पौष्टिक आहे नाही. सध्या खपली गहू कोणी जास्त वापरत नाही ना, कधीतरी असं खिरीला ह्याला वापरायचं आपल्याला. त्याच्यामध्ये साजूक तूप टाकायचं चांगलं. वाह, तुम्ही बघू शकता खीर कशी झालेली. आजी छान झाले ना. Subscribe now and press the bell icon.